अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची स्थापना। विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी व निरोगी राहू द्या असे साकडे आमदार करण देवतळे यांनी गणपती बाप्पाला घातले। वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील आमदार करण देवतळे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान। गणपती बाप्पाकडे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना सुख समृद्धी व निरोगी राहू देण्यासाठी आमदार करण देवतळे यांनी बाप्पाला घातले साकडे। विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत। आज आपण वरोरा भद्रावती विधानसभाचे क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणजी देवतळे यांच्या निवासस्थानी आलो। यांच्याकडे आज गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाचं आगमन झालेलं आहे। त्या संदर्भात आपण त्यांना एक बाप्पाला काय तुम्ही मागणी केली जनते विधानसभा क्षेत्रासाठी बाप्पाकडे काय मागणी केली या संदर्भात चर्चा करण्यात आल्यावर आणि सर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा इंडिया टीव्हीतर्फे आणि इंडियातर्फे तुम्हाला स्वागत। आमदार साहेब, आता जे आपल्याकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्या संदर्भात आपण बाप्पाकडे नेमकं कोणतं साकडे घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरोरा शहर हे बाप्पासाठी एक लोकप्रिय शहर असल्याचं म्हटलं जाते। या सगळ्यात मोठी या ठिकाणी गणेश स्थापना होत असते आणि जत्रा पण या ठिकाणी असते। त्याबद्दल आपलं नियोजन काय आहे तालुक्यात वरोरा शहरात आणि बाप्पाकडे आपण मागणी काय केली जनतेसाठी या संदर्भात आपण नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो। आपल्याला माहिती आहे संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणेश बाप्पांचं आगमन झालं। त्याच प्रित्यर्थ आमच्या निवासस्थानी आज बाप्पाचं आगमन आम्ही मंगलमय वातावरणामध्ये पूजा आरती करून बाप्पाचं आगमन केलं आणि या येणाऱ्या 10 दिवस आपण गणेश बाप्पांचं पूजन दर्शन करणार आहोत आणि या विधानसभेमध्ये येणाऱ्या संपूर्ण जनतेचं हितासाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, शेतकरी शेतमजूर त्यांना चांगला भाव मिळावा, ज्या प्रकारे आपली देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्वामध्ये आपलं सरकार काम करत आहे। एक गतिमान सरकार आपल्या राज्यामध्ये चालू आहे। बाप्पाचरणी प्रार्थना अशीच करेन की अजून या सरकारला भरभट शक्ती देव आणि एक चांगलं काम करण्याची क्षमता आमच्या सगळ्या नेत्यांमध्ये आहे, पण एक चांगलं विकासाची धुरा या निमित्ताने राहावं आणि ज्या प्रकारे या विधानसभेमध्ये 10 वर्षापासून अनेक रखडलेली जी कामं होती माझ्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या या पुढील 4 वर्षामध्ये चांगलं कार्य माझ्या हातून घडवो हीच बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि समस्त जनतेला खूप खूप गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आमदार साहेब, परत एक मुद्दा आहे जे तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जे आता जे काही विषय घडलेले आहेत त्या संदर्भात एक विषय महत्त्वाचा म्हणजे अनिल भाऊ जे ते धांदूरकर आहेत त्यांनी आज भाजप प्रवेश घेतला आहे, बरोबर आहे? तुमच्या नेतृत्वात विश्वास ठेवून मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवून आज जो पक्ष प्रवेश झाला आहे भाजप प्रवेश, त्याबद्दल आपण काय सांगू? जनतेमध्ये असं विरोधकाबद्दल विषय चालले आहेत, पक्ष घर फोडलं या विषयावर चर्चा चालू आहे, पण त्यानंतर आपलं काय म्हणणं आहे? नाही, आज आपण जर बघितलं अनेक व्यक्ती जे समाजासाठी लोकांसाठी हितासाठी काम करत त्यांनी अनिल भाऊंनी भाजपची जी विचारधारा आहे जी विचारसरणी आहे एक परिवार म्हणून आम्ही जे काम या पक्षामध्ये करत आहोत त्याच्यावर विश्वास ठेवून आणि जी प्रगती देशामध्ये आपण जर बघितलं 10 वर्षामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जे प्रगतिशील देशच्या वाटचाल चालू आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आणि आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही सरकार काम करत आहे। कारण की आज आपण बघितलं की जर आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल, आपल्या लोकांचा विकास करायचा असेल तर सत्तेधारी जर पक्ष असला, कारण की देशामध्ये नरेंद्रजी आणि राज्यामध्ये देवेंद्रजी अशी 2 चाकी सरकार आपल्याला चांगल्या प्रकारे लाभली आहे आणि त्या निमित्ताने त्यांची एक इच्छा आहे, तळमळ आहे की लोकांचं त्यांनी नेतृत्व करावं, लोकांसाठी चांगलं काम करावं। त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षावर विश्वास ठेवून पक्षाचे जे विचार आहे त्या विचारांवर विश्वास ठेवून त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला। मी त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो।
साहेब परत एक प्रश्न विचारतो की आज विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र विधानसभात एक तरुण आमदार म्हणून आपली एक झालेली आहे, त्याबद्दल आपण तरुण तडफदार असे आहे, म्हणजे विधानसभेसाठी काय परत तुम्ही आपल्याला नियोजन करणार आहे, परत काय विषय योजनाचं काय आहे? नक्कीच मी आजही आपल्या बरोडा भद्रावती विधानसभा जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज एक तरुण चेहरा म्हणून मला संधी दिली आणि निश्चित या संधीचं सोनं मी करीन, कारण की या जनतेचं प्रेम आशीर्वाद सातत्याने देवते कुटुंबावर होतं आणि ते आज त्यांनी दाखवलं आणि मला निवडून दिलं. येणाऱ्या या काळामध्ये अनेक उद्योग या विधानसभेमध्ये येणार आहे, अनेक युवकांना संधी, रोजगाराची संधी इथे भेटणार आहेत आणि ज्या प्रकारे आपण बघितलं की बरोडा नगर परिषदची जी पाणी पुरवठा योजना होती ती फार जुनी योजना होती. आज जर आपण त्या बरोडा शहराची लोकसंख्या बघितली, त्या लोकसंख्येच्या हिशोबाने ती पाणी पुरवठा योजना पुरत नाही. त्यामुळे येणाऱ्या या काळामध्ये आमचं एस्टिमेट बनवणं चालू आहे आणि येणाऱ्या या काळामध्ये चांगलं पाणी पुरवठा योजना या बरोडा शहरामध्ये बरोडाच्या नागरिकांसाठी ती उपलब्ध करून देऊ. आमदार साहेब, आता यवतमाळ ते चंद्रपूर आहे, हा जो तुम्ही जिल्हा जो संपर्क जोडला आहे त्यामध्ये खास करून देवतळे साहेबांचं नाव येत आहे, म्हणजे आपले वडील आहे त्यांचं नाव येत आहे, त्याबद्दल लोकांनी म्हणजे देवतळे कुटुंबावर जे प्रेम आहे असंच प्रेम समोर राहू, त्यासाठी आपण काय भूमिका? निश्चित आपण बघितलं असेल या क्षेत्रामध्ये स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांनी 20 वर्ष आमदारकी म्हणून कार्य केलं, 4 वर्ष ते मंत्री होते आणि आमचे मामा हे यवतमाळ जिल्ह्यात असल्यामुळे आमचे तिकडे पण संपर्क आहे आणि 2014 मध्ये देवते साहेबांनी लोकसभा लढवली होती, त्यामुळे संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये पण देवते परिवाराचं नाव आहे, त्यांचं जे कार्य आहे ते आताही लोकांमध्ये जीवित आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी या विधानसभेचं नेतृत्व करत आहोत. त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आहे आणि त्यांनी जे शिकवण मला दिली, त्यांची जे साधेपणा होतं, लोकांना समजून घेणं, ही जी कार्यपद्धत त्यांची होती त्याच पद्धतीने मी या विधानसभेचं नेतृत्व करत आहोत आणि ज्या प्रकारे त्यांचा आशीर्वाद आणि लोकांचं प्रेम आणि लोकांची विश्वास हा माझ्यासोबत आहे, तर ताकदीने मी येणाऱ्या या वर्षामध्ये अनेक विकास कामं करील हा विश्वास लोकांना देतो. आणि ज्या प्रकारे 10 वर्ष लोक आता तरसले होते, माझी लोकांना हीच विनंती आहे की आता मी निवडून आलो, जवळपास 8 महिने झाले, आपण 10 वर्ष आपण वेट केला, आपण थोडं 1 वर्ष अजून थोडं थांबलं तर निश्चितपणे आमच्या सरकारच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून अनेक जे रखडलेले काम आहेत ते पूर्ण होतील हा विश्वास आपल्याला. साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे आपल्यासाठी. साहेब, जे आपले दिंडोरा बॅरेज प्रकल्प आहे त्या संदर्भात आपण जेव्हा पालकमंत्री विखे साहेब होते त्यावेळी तुम्ही घटनास्थळावर गेले होते, मी पण त्या ठिकाणी होते, मी पण मुलाखत घेतली होती, त्यावेळी ज्या शब्द दिला होता त्या सोबत शब्दाला थोडंसं हे करून अनुसरून तुम्ही पालकमंत्र्यांनी शब्द दिला होता, त्यावेळेस तुम्ही उपस्थित होते. तर शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे का आपल्या आमदार साहेबांनी तरी याच्याकडे थोडं गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावा एवढी त्यांची इच्छा आहे, त्याबद्दल आपण काय बोलू शकतो? आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस दिंडोरा बॅरेज प्रकल्प हा अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे आणि गेल्या 2019 मध्ये सरकारच्या माध्यमातून एक पॅकेज 240 कोटीचं पॅकेज त्यांनी प्रस्ताव मागितला होता. नागपूर विभागाकडून तो मंत्रालयामध्ये गेला होता. त्यानंतर कुठेतरी 2024 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये बैठक होणार होती, पण त्यानंतर लोकसभा निवडणुका लागल्या, विधानसभा निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागल्यामुळे तो प्रश्न राहिला. त्यानंतर 24च्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे आमच्या आनंदवनमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले होते, त्यानंतर त्यांनी आमच्या घरी भेट दिली. त्यावेळेस मी तो प्रश्न त्यांना सांगितला की तुम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचले होते, त्या दिवशी काय म्हटलं दिंडोरा बॅरेजला तुम्ही त्या दिवशी त्यांना तो प्रश्न मी सांगितला की हा गांभीर्याने घेणारा प्रश्न आहे, कारण की या गावामध्ये माझी पण शेती आहे, मी पण या बॅरेजमध्ये शेतकऱ्यांचा म्हणजे जो आहे त्याच्यामध्ये माझी पण शेती केली. माझी शेती नाही म्हणून एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की त्यांचं शेतीशिवाय दुसरं काही व्यवसाय नाही किंवा कोणतं काही काम नाही, शेतीच्या भरोशावर ते अवलंबून होते, त्यांची शेती गेली तर दुसरीकडे ते शेती घेऊ शकले नाही, असा मोठा प्रश्न होता. त्यानंतर या मागच्या अधिवेशनामध्ये
माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये बैठक झाली. त्यावेळेस पालकमंत्री होते, आमदार समीरजी पुन्नावार होते, मी होतो आणि त्यामध्ये फडणवीस साहेबांनी सचिवांना आदेश दिले की हा प्रस्ताव 2019चा होता. आपण एक नव्याने एक प्रस्ताव करा, त्यावर आपण विचार करू. निश्चित काही ना काही आपण त्याच्यामध्ये 240 होतं तर त्यामध्ये काही ना काही आपण तोडगा काढून एक कोणतीतरी एक मार्ग काढून त्यामध्ये करू. तर एक नवीन प्रस्ताव त्यांनी परत नागपूर विभागाकडून मागितलाय. तो येणाऱ्या दिवसामध्ये पुढच्या अधिवेशनाच्या पहिले होईल. हा मला फडणवीस साहेबांवर विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये हा प्रश्न मार्गी लागेल. धन्यवाद साहेब. आता आपण जे करंजी देवतळे आमदार साहेब आहे यांनी जे आपण जे त्यांना एक प्रश्न विचारले, त्यांना सविस्तर आणि मुद्देसूद त्यांनी आपला विषय मांडलेला आहे. आणि त्यांनी जनतेप्रती असलेलं प्रेम आणि जनतेबरोबर असलेल्या योजना संदर्भात आम्ही कटिबद्ध आहोत आणि जे काही शासनाच्या योजना येईल त्याबरोबर आम्ही शासन आपल्या दारीच्या माध्यमातून प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचू असं आमदार साहेबांचं म्हणणं आहे.